नमस्कार मित्रांनो, आशिया खंडात आणि भारतामध्ये फक्त 3च अशा विहिरी आहेत ज्याला हेलिकल स्टेप वेल म्हटलं जातं. ही एक अद्वितीय आर्किओलॉजिकल किंवा आर्किटेक्चर इन इंडियन हिस्ट्री, भारतीय इतिहासामध्ये बारव ही एक स्थापत्य कला आहे. बारव म्हणजे पायऱ्यांची विहीर किंवा असं ठिकाण ज्या ठिकाणामध्ये आपल्याला राहता येतं किंवा पायऱ्याच्या माध्यमातून पाणी घ्यायला जाता येतं. तर जगामध्ये अशा फक्त काही मोजक्याच विहिरी आहेत आणि भारतामध्ये आणि आशियामध्ये फक्त 3 विहिरी आहेत. परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यात आज आपण आलेलो आहोत आणि ही विहीर जवळपास 450 ते 550च्या वर्ष अगोदर बांधलेली आहे. आणि या विहिरीमध्ये एक खासियत अशी आहे की बाकीच्या ज्या इतर बारव आहेत त्या गोल आहेत आणि त्यांना चौकोनी पायऱ्या आहेत आणि खाली उतरता येतात एका पायऱ्याच्या माध्यमातून. ही एकमेव विहीर अशी आहे, लक्ष द्या, ही एकमेव अशी विहीर आहे ज्याला अष्टभुजाकार विहीर आहे किंवा हेलिकल स्टेप वेल म्हणतात. आणि या ठिकाणी आपण पाहू शकतात 8 प्रकारच्या पायऱ्या आहेत. मी येत आहे, ही एक पायरी, त्यानंतर दुसरी पायरी आहे त्या ठिकाणी, ही दुसरी पायरी आहे, त्यानंतर इथं तिसरी, त्या ठिकाणी चौथी आणि त्या ठिकाणी 5, त्या ठिकाणी 6, 7 आणि 8 पायऱ्या आहेत. अष्टभुजाकार ही विहीर आहे. असं एक इथं म्हटलं जातं की या ठिकाणी महर्षी ऋषी वाल्मिकी यांनी तपश्चर्या केलेली होती. महर्षी ऋषी वाल्मिकी यांनी तपश्चर्या केली होती आणि ही विहीर इतिहासामध्ये सुद्धा खूप प्रसिद्ध आहे. आणि महाराष्ट्रामध्ये खूप ठिकाणी अशा प्रसिद्ध बारव आहेत. काही ठिकाणी म्हटलं जातं की एका रात्रीमध्ये ते बारव बांधलेले आहेत, पण त्या गोष्टी काही शक्य नाहीत. हा दगड घडवून, हा बेसॉल्ट खडकापासून, काळ्या पाषाणापासून बनवलेला दगड आहे आणि खूप वेळ लागतो हा बारव बनवण्यासाठी. तर मिळालेल्या माहितीनुसार की स्थापत्य विभागानुसार शासनाच्या ही विहीर फक्त भारतामध्ये 2च आहेत आणि ही महाराष्ट्रामध्ये एकमेव विहीर आहे. आणि या विहिरीबद्दल एक स्टॅम्प सुद्धा किंवा एक पेपर सुद्धा जाहीर केलेला आहे, त्याला तिकीट जाहीर केलेलं या विहिरीच्या नावानं. या विहिरीची रुंदी जर बघितली तर जवळपास 32 फूट आहे आणि उंची हे 30 ते 32 फूट आहे. सगळीकडून 8 पायऱ्या आहेत आणि त्या पायऱ्या एकाच कोणामध्ये खाली जात असतात आणि 2 टप्प्यामध्ये ह्या विहिरी आहेत. तर एकूण हिला 72 ते 80 पायऱ्या आहेत. इथून वरचा टप्पा एका पायऱ्याचा आणि दुसरा टप्पा आहे इथून खालच्या. सगळ्याचा भौगोलिक आणि भूमितीय जिओमेट्रिकल कॅल्क्युलेशन हे बरोबर आहे. आणि या कोन मापकानुसार जुन्या काळामध्ये विविध दगड कापण्यासाठी किंवा घासण्यासाठी शस्त्र, लहान असताना छनी हातोडा, त्यानुसार त्याचे योग्य मोजमाप घेऊन सुद्धा हे बनवलेले आहेत. विविध किल्ले आणि ऐतिहासिक ठिकाणं बनवताना सुद्धा ह्या गोष्टीची काळजी घेतलेली आहे. गेल्या वर्षी ही विहीर पूर्ण महाराष्ट्रात नाही तर जगामध्ये प्रसिद्ध झाली होती, कारण की ह्या विहिरीला स्वच्छ केलं होतं. आणखीन यामध्ये गवत आलेलं आहे आणि या विहिरीची स्थापत्य विभाग किंवा शासनाने स्वच्छतेची आणि एक आपला वारसा जपण्याची काळजी घेतली पाहिजे. युनेस्को, युनायटेड नेशन सायंटिफिक एज्युकेशनल कल्चरल ऑर्गनायझेशन, युनेस्को ही अशी संघटना आहे की जागतिक वारसा जपण्याचं हे काम करत असते. आता काही बारव अशा आहेत महाराष्ट्रामध्ये की त्या ठिकाणी बैलजोडी, शेळी, म्हशी किंवा वृद्ध माणसं खाली बैलासहित खाली उतरून पाणी पिऊ शकतात. ह्या विहिरीमध्ये अशा दिवळ्या किंवा बसण्याचे ठिकाण आहेत किंवा देवांचे विविध ठिकाण आहेत आणि ज्यामध्ये आपण खाली येऊन बघू शकतात. आणि या ठिकाणी विविध देवी देवतांची पूजा केली जात असे किंवा बसण्याचे काही असे मोठे मंदिर आहेत काही विहिरीमध्ये जे थांबण्यासाठी केलेले आहेत. आणि ही खास बारव परभणी जिल्ह्यामध्ये सेलू तालुका आणि वालोर गावामध्ये आहे. वालोर गावाचा हा ऐतिहासिक वारसा आहे. आणखीन या विहिरीला जर स्वच्छ केलं तर जुन्या काळामध्ये खूप पाण्याचं महत्त्वपूर्ण जाणून पाण्यासाठी ही योग्य आणि युनिक आणि खास जागतिक दर्जाची विहीर बांधलेली आहे. आणि पाण्यासाठी एक गोष्ट यामध्ये केलेली आहे खास, आपण पाहू शकतात की विविध दगडांच्या खाली अशा सांडी सोडलेल्या आहेत जेणेकरून विविध पाणी त्या ठिकाणातून आतमध्ये आलं पाहिजे. आपण लक्ष देऊन पाहू शकतात की दगडांच्या खाली पाण्याचे छिद्र ठेवलेले आहे जेणेकरून आसपासचं पाणी या विहिरीमध्ये आलं पाहिजे आणि उन्हाळ्यामध्ये किंवा दुष्काळावर मात करण्यासाठी या विहिरीचा उपयोग झाला पाहिजे. अनेक लोकांना मी येत असताना विचारलं की विहीर कुठं आहे. बऱ्याच ठिकाणा स्थानिक लोकांना, काही विद्यार्थ्यांना माहिती नाही. शालेय दृष्टीनं, पर्यटनाच्या दृष्टीनं, संस्कृतीच्या दृष्टीनं, धार्मिक दृष्टीनं आणि
विविध सामाजिक दृष्टीने ह्या विहिरीचा वारसा खूप महत्वपूर्ण आहे आणि हा वारसा लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. ही कला, ही शास्त्र, हे टेक्निक हे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, जेणेकरून आजच्या पिढीला कळलं पाहिजे की आपण किती मोठा वारसा जपलेला आहे आणि याचा योग्य वापर करून एक पर्यटन स्थळ म्हणून विकसित झालं पाहिजे आणि ह्या स्वच्छतेची काळजी घेऊन आपण जपलं पाहिजे. आता आपण पाहिलं की 500-600 वर्षापूर्वीची विहीर आज सुद्धा थोडीही न हलता जशाची तशी आहे. मग 100 वर्षाचं सिमेंट आपलं टिकणार का? ह्या विहिरीचं बांधकाम टिकलं हे लक्षात घेतलं पाहिजे. कारण किती आधुनिक व्यक्ती झाले तर सिमेंटाचा कालावधी थोड्या दिवसात आहे, पण हे दगड, त्याची रचना, ह्याची बांधणूक सिमेंट नसताना सुद्धा चुना आणि विविध टेक्निक वापरून केलेली आहे. तर ह्या विहिरीवर आपण खास विशेष भेट देण्यासाठी परभणीमध्ये आलेलो आहोत. आणि ही जी बारव आहे, अशीच एक बारव आणखीन या गावामध्ये आहे. ते चौकोनी आकाराची बारव आहे आणि ह्या बारवचं त्रिकोणी आकाराच्या पायऱ्या आहेत आणि ह्या त्रिकोणी गोल राऊंड मध्ये अष्टभुजाकार हा विहिरीचा शेप आहे. आणि म्हणूनच ही विहीर आपण खास पाहण्यासाठी इथे आलेलो आहोत. जुन्या काळामध्ये किंवा आणखीन दक्षिण भारतामध्ये तलाव आणि विहिरी ह्या पाण्याच्या संवर्धनासाठी अशा पद्धतीनं बांधलेल्या आहेत. राजस्थान, गुजरात आणि विविध ठिकाणी अशा मोठ्या विहिरी आहेत ज्या विविध नोटेवर सुद्धा छापलेल्या आहेत. जिथं जसं की राणी की वाव आहे. मध्य प्रदेशमध्ये अशी एक विहीर आहे जे खाली जमिनीच्या खाली अंडरग्राऊंड बांधलेली आहे. त्यानंतर वेरूळचं जे लेणी आहे, हे जगामध्ये अशी लेणी आहे की जी वरच्या बाजूनं त्याचं छानीनं त्याची निर्मिती केलेली आहे. म्हणजे शिखरापासून तळघरापर्यंत वेरूळ हे औरंगाबाद संभाजीनगर येथील एकमेव लेणी जगप्रसिद्ध आहे. त्याला जागतिक वारशाचा दर्जा दिलेला आहे. आपण इथं बघू शकता छोटे छोटे विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी सहज उतरू शकतात. आणि ही विहीर आता पाठीमाग गेल्या वर्षी खूप प्रसिद्ध व्हायरल झाली होती आणि पूर्ण मीडियामध्ये ह्या विहिरीची चर्चा होती. आणि आजही विहीर 500 ते 600 वर्षानंतर जशीच्या तशी आहे. फक्त स्वच्छतेची काळजी व या ठिकाणी आपण पर्यटन स्थळ करून याला कंपाऊंड करून आपण ही विहीर पाहू शकतात. दगडाची बांधणूक बघा, त्या ठिकाणी त्याची डिझाईन आहे, त्याची रचना ही उत्कृष्ट पद्धतीनं केलेली आहे. आणि फक्त इतिहास हा बोलण्यानं किंवा सक्सेस किंवा काही संपत्ती मिळवल्यानं नाही, तर इतिहास असा घडत असतो. त्यासाठी अहोरात्र मेहनत करून हजारो वर्ष झाले तरी इतिहास टिकला पाहिजे. आणि इतिहास हा कृतीतून आणि एकमेव अद्वितीय आणि विशेष गोष्ट निर्माण केल्याने इतिहास घडत असतो. सगळ्याच वाटा सारख्या नसतात, काही वाटा वेगळ्या निर्माण कराव्या लागतात आणि त्यामुळेच ते जग त्या नवीन वाटा पाहत असतं. आणि आपला देश हा शेतीप्रधान आहे आणि आपला देश हा सर्वात महान आहे आणि म्हणूनच याचा आपला अभिमान असला पाहिजे. या विहिरीबद्दल आपण भरपूर माहिती घेतलेली आहे आणि आणखीन आपण माहिती घेणार आहोत. चॅनलला सुरुवातीला ही गोष्ट झाकून गेली होती, कचऱ्या टाकून म्हणजे दिसत नव्हती. दिसत नाही. त्यांना कळालं पुस्तकात वगैरे वाचून, त्याने म्हणले का स्वच्छ करा किंवा शोधून घ्या म्हणले का सगळे पाहायला पाहिजे, त्याचं जतन केलं पाहिजे. आणि मग ते सगळ्या लोकांनी तोपर्यंत ही असं झाकूनच गेली होती. या गोष्टीचं लिखाण आणि नोंद पुस्तकामध्ये अगोदर होती. हा दिव्य म्हणजे दिवाळीला सजवली होती का मध्ये कार्यक्रम, पूर्ण विहिरीमध्ये दिवे लावले होते. आणि त्याचा स्टॅम्प पेपर बी जाहीर केला ह्याच्या नावावर, तिकीट. भारतात अशी एकच विहीर आहे ही, खूपच चांगली विहीर आहे. बऱ्याच ठिकाणाहून लोक येतात, कुठून येतात हा ही विहीर बघण्यासाठी. पुस्तकाची आधीच जरी इथं दिसली नसली तरी तिची नोंद अगोदरच होती हा ही विहीर बघायला. हा
खूप छान विहीर आहे आणि ह्याला जपलं पाहिजे, ह्याला कंपाऊंड वगैरे केलं तर. हां ग्रामपंचायतीचं नाव तुमच्या. हां आता आम्ही व्हिडिओ पाहणं चालू की खूप सुंदर आहे ती दिव्याचा वगैरे व्हिडिओ बघितला आणि बाकीच्या विहिरीपेक्षा ही विहीर वेगळी आहे म्हणलं चला. असे नाहीच कुठंच नाही विहीर. पाणी जर चांगलं आलं स्वच्छ झालं. आणि जर थोडंसं खाली खोदून व्यवस्थित केलं तर किती पाणी राहील सगळ्यांना वापर. हो ते दगड पडलेला त्या ठिकाणचा पडलेला आहे. हां त्या पत्र्याच्या डबा बांधकाम आले त्या ठिकाणी आणखी. चांगलं. हां कळतं चुन्याचंच का. बरं चालतंय मामा, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. धन्यवाद माहिती दिल्याबद्दल.